नमस्कार, गुड मॉर्निंग. आत्ताच एक टी व्हीवरती न्यूज बघितली, हेडलाईन होती की आत्ताचा जो पाऊस आहे तो खरीप पिकासाठी सर्वोत्तम पाऊस आहे. तर मला असं विचारायचं आहे की जे न्यूज देतात त्यांना किमान हे माहीत पाहिजे की खरीप पिकं कोणती, खरीप पिकं कधी असतात, त्यासाठी किती पाऊस आवश्यक आहे. अजून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केलेले नाही आहेत. अजून शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केलेली नाही आहे. शेतीपूर्व जी कामं असतात ते केलेली नाहीत. शेतामध्ये आता कोणतंही पीक नसताना तुम्ही म्हणताय की हा पाऊस सर्वोत्तम आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. हे कोणतंही तळं नाही आहे, हे एक शेत आहे. तर या शेतामध्ये आपल्याला कुठे दिसतं पीक? सर्वत्र पाणी आहे. ही अवस्था पूर्ण महाराष्ट्राची आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा पाऊस आहे. तर आपण न्यूज देत असताना या गोष्टीचा विचार करा. स्टुडिओमधून बाहेर येऊन या गोष्टीचा विचार करा की खरीप पिकं काय असतात, कुठं असतात. शेतकऱ्यांशी बोला, तुम्हाला समजेल की हा पाऊस सर्वोत्तम आहे की काय. शेताची कामं होण्यासाठी शेतामध्ये घात यावी लागते, शेतामध्ये ट्रॅक्टर चालवावा लागतो. तर मला सांगा की हे शक्य वाटतं तुम्हाला? ही व्हिडिओ मॅक्सिमम लोकांच्यापर्यंत पोचवा, मॅक्सिमम शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवा. न्यूज रिपोर्टर पण ही गोष्ट गेली पाहिजे की अशी अवस्था शेतांची असताना आपण शेतासाठी हा पाऊस सर्वोत्तम आहे हे सांगता. महागाई किती वाढेल याचा अंदाज आपल्याला येणार नाही.